कसे आहात तुम्ही? तर आज आपलं सर्वांचं स्वागत आहे गीताज किचनमध्ये. तर आज आपण स्पेशली बनवूया रक्षाबंधन स्पेशल खोबऱ्याची मिठाई. तर बघा, नारळाची मिठाई मी बनवणार आहे. तर ही नारळाचा बुरदा आहे हा, बारीक याला मला बारीकवाला. तर याला मी विकत घेऊन आणलेला आहे. तर बघा, तुम्ही फ्रेशवाला पण वापरू शकता. मी कोरडावाला घेऊन आलेले आहे. तर बघा, याला मी घेऊन घेणार आहे. ही आपलं 2 वाटी. तर तुम्ही फ्रेशवाला पण वापरू शकता, पण फ्रेशवाल्याच्या थोडंसं वेगळंच लागतो. तर मी हे विकत आणलेला बारीकवाला आहे. तर हे घेणार आहोत मी 2 वाटी. बघा, मी 2 मापाने घेऊन घेतलेले 2 वाट्या. तर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साखर. तर याचं मी अर्धी वाटी साखर घेतलं आहे. मला जास्त गोड नाही पाहिजे, तर मी जास्त साखर नाही घेतलेली आहे. तर अर्धी वाटी मी इथं आपलं साखर घेऊन घेतलेली आहे. तर याच्यामध्ये मी 2 ते 3 विलायची टाकून याला बारीक करून घेणार आहे. तर बघा, याचे पावडर बनवून घेणार आहे. तर बघा मंडळी, आपलं इथं पावडर झालेलं आहे बनवून. तर इथंसाठी घेतलं आहे मी आपलं लड्डू बनवायला तूप थोडंसं, आणि हे घेतलं आहे मिल्क पावडर. हे पण वापरणार आहे याच्यामध्ये. चला तर बनवायला घेऊया. गॅस ऑन करून घेऊ. याच्यावर ठेवून घेणार आपलं भांडं. तर बघा, तर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया 1 चम्मच तूप. तर 1 ते 2 चम्मच मी टाकून घेतला आहे. तर याच्यामध्ये टाकून घेऊ आपले नारळाचं खोबरा किसतं. बघा, याला मी थोडंसं आपलं हलकंसं कमी गॅसवर भाजून घेणार आहे. तर बघा, जास्त गॅस मोठी नाही करायची, आपल्या हलक्या गॅसवर कमी गॅसवर चांगलं हलकंसं म्हणजे भाजून घ्यायचं. तर बघा, असं भाजून घ्यायचं थोडंसं आपलं 5 ते 5 मिनटं. तर मी याला भाजून घेणार आहे. तर मंडळी बघा, आपले भाजून झालेले आहे. तर याच्यामध्ये मी टाकून घेणार आपलं थोडंसं मिल्क पावडर. तर बघा, मिल्क पावडर आहे याला थोडंसं टाकून घेणार आहोत याच्यामध्ये. याला मिक्स करून घ्यायचं आपलं हलकंसं असं. तर मंडळी, आपलं इथं झालेलं आहे. तर याला आपण याच्यामध्ये टाकून घेऊया थोडंसं फ्रेशवालं दूध. तर मी इथे घेतलेलं आहे आपलं अर्ध वाटी दूध. तर याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. तर माझ्याकडे दुधाची साय नसल्या म्हणजे मी याच्यात थोडंसं आपलं दूध टाकून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपली पिठी साखर. आपलं साखर बारीक केलेली आहे ते पण टाकून घेणार आहोत. तर बघा, हे साखर पण आपण मिक्स करून घेऊया चांगली. तर बघा मंडळी, आपली साखर इथं मस्त मिक्स झालेली आहे. तर याला मस्त आपण हलवून घेऊया थोडंसं असं जाडसं. तर बघा, याला थोडंसं मी फिरवून घेते. तर बघा मंडळी, आपलं छान मस्त असं खोबऱ्याचं पेस्ट वगैरे सर्व मिक्स झालेलं आहे. तर आपलं तयार झालेलं आहे लड्डूसाठी. तर आपण याला 5 ते 5 मिनटं आपलं थोडंसं थंड होऊ द्यायचं हलकंसं. नंतर आपण याच्यात बनवून घेऊया लड्डू. मंडळी बघू शकता, आपले मिश्रण इथं थंडी झालेलं आहे. तर याच्यात बनवून घेऊया मी लड्डू. तर बघा, आपले असे लड्डू बनवून घेणार आहोत. तर मंडळी, रेसिपी कशी वाटली तुम्हाला, आता लाईक करत जा, कमेंट करा. तर बघा, हे राखी स्पेशल आहे आपले लड्डू. तर हे असे आपण असं फिरवून घ्यायचं, तर गोल गोल करून घ्यायचं. याला टाकणार आहोत आपलं असं नारळाचं सुक्या खोबऱ्यामध्ये असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा, आपलं असं मिक्स करून घेणार आहे मी सर्व. तर असं मिक्स केलं की आपण ठेवून घेणार असं प्लेटमध्ये. तर बघा, असं सर्वच मी बनवून घेणार आहे. तर मी तुम्हाला आणखी एक बनवून दाखवते. तर बघा, याला आपण मस्त बनवायचं असं. तर आपली राखी पौर्णिमा येत आहे. तर त्याच्या अगोदरच मी आपले नारळाचे लड्डू बनवून घेतलेले आहे. तर तुम्हाला पण आवडलं तर तुम्ही पण रेसिपी ट्राय करा. तर मंडळी, याला आपण असं टाकून घ्यायचं. तर बघा, तर असंच मी सर्व बनवून घेणार आहे. स्वतः मंडळी, आपले खोबऱ्याचे इकडे लड्डू तयार झालेले आहे नारळाचे. तर बघा, मी याच्यावर आपला एक अर्धा काजू आपले ड्रायफ्रूट काजू हे कापून घेतलेले आहे. तरी मी याच्यावर असे लावून घेणार आहे. तर बघा, लड्डूवर असे लावून घ्यायचे सर्व लड्डूवर. तर मी असे सर्व लड्डूला लावून घेणार आहे. तर तुम्ही पण तुमच्या हिशोबाने कोणते ड्रायफ्रूट लावणार आहात ते तुम्ही लावू शकता. तर मंडळी, रेसिपी कशी वाटली तुम्हाला, तर लाईक करा, कमेंट करा
आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग तुम्ही पण घ्या बनवायला राखी स्पेशल खोबऱ्याचे लड्डू. तर बघा मस्त झालेले आहे. तर तुम्ही पण ट्राय करा आणि सांगा कसे झाले म्हणून. तर बघा इथं सर्वच्याले आपले ड्रायफ्रूट लावून झालेले आहे. तर बघा मंडळी मस्त झालेले आहे तर आपले खोबऱ्याचे लड्डू. तर बघा तर मी तुम्हाला आता आपलं थोडंसं थंड व्हायचं आहे, गिलं झालेलं आहे. तर बघा आपले खोबऱ्याचे लड्डू मस्त तयार झालेले आहे. तर मंडळी तुम्ही पण ट्राय करून बघा आणि सांगा कसे झाले म्हणून. चला तर भेटूया मंडळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर बाय.